Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sanjay. Happy birthday to you. सर्वप्रथम भारतरत्न सचिन तेंडुलकर जे आपले क्रिकेटर होते, माजी क्रिकेटर, यांचा आज वाढदिवस आहे। आज त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे त्यांना शुभेच्छा। त्याचबरोबर एक दुःख पण व्यक्त करतो। त्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदर या परिसरामध्ये आपण उभे आहोत। गुरुद्वाराच्या बाजूला एक ग्राउंड आहे, सचिन तेंडुलकर मैदान। हे मैदान सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावाने आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिका असो या इतर जे विभाग आहेत ह्यांच्याकडनं अक्षरशः दुर्लक्ष होतं आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघत असाल या ठिकाणी खेळाडू येत आहेत, फार मोठ्या प्रमाणात खेळाडू मुलं मुली या ठिकाणी खेळायला येत आहेत, पण त्यांना कुठे शौचालय नाही आहे, त्या ठिकाणी प्रॉपर ट्रॅक नाही आहे, त्या ठिकाणी सुविधा नाही आहे। तर हे मला वाटतं कुठेतरी हे भारतरत्न जे सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावाने जे आहे ह्याला मला वाटतं कुठे शोकांतिका वाटते। कारण एवढा मोठ्या भारतरत्नासारख्या जर या व्यक्तीला नाव देऊनसुद्धा जर मीरा भाईंदर या खेळाडूंना वंचित ठेवत असेल, हे दुर्दैवी म्हणायला लागेल मीरा भाईंदरच्या क्रीडा जे प्रेमी आहेत त्यांना। तुम्ही बघतात या ठिकाणी नशेडी लोक येतात, या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही आहे, लाईटीची अवस्था तुम्ही बघत असाल, तुमच्या समोर लाईटीचं काय परिस्थिती येते बघा। या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी पोलीस नसतात, असे अनेक त्रुटी या मैदानामध्ये आहेत। तर मी या मीरा भाईंदर महानगरपालिकेला आयुक्तांना याच्या अगोदर पण आम्ही पत्रव्यवहार केलेला, परंतु कुठल्याही त्याच्या दखल न घेतल्यामुळे मी डायरेक्ट सचिन तेंडुलकर साहेबांना मी पत्र लिहिलेलं आहे, त्यांना मेल केलेला आहे आणि त्यांनाच मी सांगितलं की जातीने आपण लक्ष घाला की ज्या सरकारने तुम्हाला भारतरत्नाचा पुरस्कार दिला आहे आणि तुमच्याच नावाची जर भारतरत्न म्हणून आज पुरस्कार मिळाला आहे, त्याचं जर विटंबना होत असेल तर तुम्ही या ठिकाणी जातीने लक्ष घाला, अशी मी त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे। सर, हे मैदान जे भाडेतत्वावरती दिलं जातं, या भाडेतत्वावरती देण्याची फी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक घेतात, पण त्याप्रमाणे सुविधा अजूनही देत नाही, त्याबद्दल आपण काय सांगतो? पहिली गोष्ट, कुठले तरी क्रीडा सोडून हे कुठल्या तरी इतर लोकांना देणं पण हे चुकीचं आहे। आज या ठिकाणी मीरा भाईंदर एक तर उद्यानं नाही आहेत, ग्राउंड नाही आहे आणि एका बाजूला एक भाड्याने दिल्यानंतर 2 दिवसासाठी भाड्याने घेतलं जातं आणि आठवडाभर त्याचा तो तंबूच हटवला जात नाही। तर मला वाटतं ही पण शोकांतिक आहे। तर मला वाटतं नगरपालिकेला आता जाग येईल आणि तुम्हाला मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या खेळाडूंना मी आश्वासन देतो आहे की हा जोपर्यंत तिढा सुटत नाही किंवा तुम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र निर्माण सेना गप्प बसणार नाही। आम्ही हात आता नगरपालिकेच्या मागे लागणार आहे। इतर कामं बरोबर होतात, आता तुम्हाला आत्ता आचारसंहिता आता लागली, आचारसंहितेच्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करणं। या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहे, MCAचा या ठिकाणी कमिटी आलेली, कमिटीने पत्र दिलेलं आहे नगरपालिकेला की या ठिकाणी आम्हाला त्याचे क्लासेस घ्यायचे आहेत किंवा त्यांचे जे आम्हाला इव्हेंट करायचे आहेत, पण त्या लोकांनी चोकडी मारून गेले आणि चोकडी मारल्यानंतर त्या ठिकाणी फुल्ली मारल्यानंतर ते जो MCAचा जो प्रकल्प होता किंवा ते जे खेळाडूंसाठी जी योजना होती ती आज कांदिवलीला जाऊन होते। मला शोकांतिका आहे, मीरा भाईंदरमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक करतायत काय, हा मोठा प्रश्न चिन्ह आमच्यासमोर आहे। आज विचार करा, त्या ठिकाणी जर तो खेळ किंवा ते इव्हेंट तो मीरा भाईंदरमध्ये MCAचा झाला असता तर या ठिकाणी कोणतरी चांगले प्लेयर निवडून गेले असते MCAच्या लेवलवर आणि कुठेतरी आपल्या मीरा भाईंदरचं नाव झालं असतं। हे कुठे नव्हतं, या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे। मी या विभागाचे आयुक्त असतील, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे व या विभागाचे या क्रीडा क्षेत्राचे जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना चेतावणी देतो आहे, महाराष्ट्र निर्माण सेनेची गाठ आहे, हे जे युवा पिढी उद्ध्वस्त करण्याचं तुम्ही जर काम करत असाल ही महाराष्ट्र निर्माण सेना खपून घेणार नाही। सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करू आणि लवकरात लवकर जर याच्यावर तोडगा नाही निघाला मी सचिन तेंडुलकर साहेबांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन नंतर भारतरत्नाचा तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही मला सांगू नका की तुम्ही या एवढा वर का गेलात। आम्ही पण त्यांना आता पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही हा स्वस्थ बसणार नाही आहे। सबसे पहले मैं आपको एक बात कहना चाहूँगा कि मीरा भाईंदर जो शहर है उसमें एक्टिवली 18 से 20 हज़ार एथलीट्स हैं कि जो स्पोर्ट्स की ट्रेनिंग करते हैं। 18 से 20 हज़ार एथलीट्स हैं, उसमें से जब से नगर पालिका स्थापित हुई है अभी तक एक भी ऐसा एथलीट नहीं मिला या एक भी ऐसा स्पोर्ट्स पर्सन नहीं है जो कि एशियन चैंपियनशिप, इंटरनेशनल चैंपियनशिप खेला हो। उसका सबसे बड़ा रीज़न ये है ना कि मीरा भाईंदर महानगर पालिका ने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधा है, वहाँ पे कोई भी एथलीट को फैसिलिटीज़ नहीं दी जा रही है। आज भी ऐसे कई लोग हैं जो भाईंदर
भावनगर से बैंड्रा दादर यहाँ पे ट्रेनिंग करने जाते हैं। उसका मेन रीजन ये है। और दूसरी बात, गिने चुने ग्राउंड है मीरा भाईंदर में, कम से कम 6 से 7 ही ग्राउंड होंगे। उस ग्राउंड में आधा साल तो कुछ ना कुछ फंक्शंस होते रहते हैं, आधा साल वो ग्राउंड बंद होता है, और जो बाकी का टाइम है वहां पे कोई कुछ ट्रेनिंग करने जा रहा है तो वहां पे कुछ भी फैसिलिटीज नहीं है। ग्राउंड में क्या चाहिए होता है, जैसे कि स्प्रिंटर्स होते हैं, रनर्स होते हैं, क्रिकेट, बहुत सारे स्पोर्ट्स है। जैसे मैंने कहा अलग अलग स्पोर्ट्स के 20,000 से ज्यादा खिलाड़ी मीरा भाईंदर में ट्रेनिंग करते हैं, और उसका बिल्कुल फैसिलिटीज नहीं है। जैसे कि बेसिक वॉशरूम नहीं है, पानी के लिए कुछ ये नहीं है। और ग्राउंड में आप देख सकते हो कि ये जो ग्राउंड है ना, ये ग्राउंड में क्या होता है कि रात के 8-9 बजने के बाद एक तो कोई सेफ फील नहीं करता है। जो भी वुमन से महिला है ना, उनको सेफ फील नहीं। उसका रीजन क्या कि यहाँ पे जो नशा पानी वगैरह, नशा ये सब लोग करते हैं, तो उसकी वजह से क्या होता है, ये सेफ नहीं है। और उसकी वजह से और एक प्रॉब्लम क्या हो रही है, स्पोर्ट्स पर्सन को एक यहाँ पे प्लेटफॉर्म नहीं दिया जा रहा है। चाहते हो आप? मैं नगर पालिका से और जिनके भी हाथ में ये स्पोर्ट्स का ही है, तो उनके लिए सबसे पहला चाहूँगा, पहली बात कि स्पोर्ट्स पर्सन को जो फैसिलिटीज़ दी मिलनी चाहिए ना, वो मीरा भाईंदर में मिल नहीं रही है, वो मिलनी चाहिए। दूसरी बात, मीरा भाईंदर नगर पालिका ने स्कॉलरशिप चालू किया है, और वो क्या रहता है कि मीरा भाईंदर नगर पालिका आपको स्कॉलरशिप देती है आपको खेलने के लिए, और वो मिलता है 1 साल 6 महीने बाद। तो ये जल्द से जल्द मिलेगी तो हमारे खिलाड़ी जल्दी इंडिया का नाम रोशन करेंगे।